करता आला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पूर्ण झालाय। जवळपास 2 तास हा अर्थसंकल्प त्या सादर करत होत्या। तुलनेने विरोधकांचा गोंधळ या अर्थसंकल्प सादर करत असताना दिसला नाही, जो दरवेळेस आपल्याला पाहायला मिळतो। वेगवेगळ्या मुद्द्यावर विरोधक आक्षेप घेत असतात, विरोध दर्शवत असतात आणि त्यावेळेला सभागृहामध्ये गोंधळ होतो। सामान्यांसाठी हातभार लावणारा हा अर्थसंकल्प आहे का, यावर आपण चर्चा करूच। महत्त्वाचे मुद्देही बघू। या अर्थसंकल्पामुळे सामान्यांना झळ बसणार की दिलासा दिला जाईल, यावर चर्चा होईल। सामान्यांसाठी हा अर्थसंकल्प किती चांगला आहे, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे सामान्यांना मदत होईल, महत्त्वाचे मुद्दे बघूया। मानवरहित गगनयानाचं डिसेंबरमध्ये उड्डाण होणाऱ्या अंतराळ क्षेत्रासाठी मोठी घोषणा। खोल समुद्रातल्या संशोधनासाठी 4000 कोटी। रस्त्यांसाठीची महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात झाली आहे। गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवासाठी 300 कोटी रुपये। महिलांना रात्रवाळी काम करण्याची मुभा मिळाली आहे, तर असंघटित क्षेत्रासाठी भरीव तरतूद सुद्धा करण्यात आली। 100 नव्या सैनिकी शाळा उभारल्या जाणार, तर प्रवासी मजुरांच्या आरोग्यासाठी योजना सादर करण्यात आली। अनुसूचित जाती शिष्यवृत्तीसाठी 35,000 कोटी रुपये। 15,000हून अधिक शाळांची गुणवत्ता वाढवली जाईल। अर्थसंकल्प घोषित होण्या अगोदर मान्यवरांच्या काही भूमिका आम्ही समजून घेतल्या होत्या। शिवानी दानी आमच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आपलं। या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्य सांगा आणि सामान्य माणसाला किती हा अर्थसंकल्प मदत करू शकेल, त्यांच्या जीवनात किती आनंद निर्माण करू शकेल। भाजपा प्रवक्त्या शिवानी दानी। डाळीसाठी 10,540 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात, तर सूक्ष्म सिंचनासाठी दुप्पट तरतूद। ऑपरेशन ग्रीन स्कीम मध्ये नव्या 22 पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहे। कृषी कर्जाचं लक्ष्य 16.5 लाख कोटी इतकं निश्चित करण्यात आलं। एक देश एक रेशन कार्ड ही योजना। कापसासाठी 1000 कोटींची तरतूद, सूक्ष्म सिंचनासाठी 5000 कोटी रुपये। हमी भावात 1.5 पट वाढ करण्याचा दावा करण्यात आलेला आहे। गहू खरेदीसाठी 75,000 कोटी रुपये। बँक खातेदारांना आता 5 लाखांचा विमा देण्यात आलेला आहे। डाळीसाठी 10,540 कोटी रुपयांची तरतूद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या घोषणा। या घोषणा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांना किती पसंत पडल्या आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत। विमा क्षेत्रासाठी 74% परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे। या अगोदर हे प्रमाण कमी होतं। LICचा IPO बाजारात येणार आहे, त्यामुळे बाजारात आनंदाचं वातावरण। अर्थसंकल्प घोषित झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली। 1250 अंकांनी निर्देशांक वधारलाय। शेअर बाजारात उसळी। अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। शेअर बाजारात उत्साह हा अर्थसंकल्प घोषित होण्या अगोदर सुद्धा दिसून आला। आताची सर्वात मोठी बातमी, शेअर बाजारात आनंदाचं वातावरण। शेअर बाजारानं उसळी घेतली आहे। निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शेअर बाजारात मोठी उसळी, कारण कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आलेला आहे। अनिवासी भारतीयांसाठी दुहेरी कर आता
नसणार आहे. 1250 अंकांनी निर्देशांक वधारलाय. नवी कस्टम ड्युटी रचना आणणार आहे. आयकर परताव्यावर टीडीएस नसेल. 75 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना रिटर्न मधनं मुक्ती देण्यात आली आहे. शेअर बाजारात मोठी उसळी. 1250 अंकांनी निर्देशांक वधारलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, असंघटित क्षेत्रांसाठी तरतूद, आत्मनिर्भर योजनेसाठी 64,980 कोटी रुपयांची तरतूद, एमएसपी मध्ये शेतकऱ्यांना फायदा, या सर्व गोष्टीमुळे शेअर बाजारात उसळी आली. निर्देशांक तब्बल 1250नी वधारलाय. शेअर बाजारातला हा चढ उतार लक्षणीय ठरतोय. बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं अर्थसंकल्पामुळे. किती उसळी घेते अर्थात त्यावरही काही तज्ञ आपलं मतप्रदर्शन निश्चितपणे करतील. अनेक मान्यवर जे अर्थसंकल्पाच्या अगोदर आमच्यासोबत जोडले गेले होते ते अजूनही आहेत. आपल्यासोबत रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ काँग्रेस नेते हरीश रोगे सर, प्रफुल्ल छाजेड सर आणि अर्थ विषयाचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश शेंद्रे आपल्यासोबत असणार आहेत. सोबत भाजपच्या प्रवक्त्या शिवानी दानी सुद्धा आपल्यासोबत जोडणार आहेत. त्या अगोदर ज्येष्ठ अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सुद्धा अर्थसंकल्पाबद्दल आपली भूमिका मांडत होते. काय अपेक्षा असतील. अनेक मान्यवर अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला जय महाराष्ट्रवर सातत्यानं आपली भूमिका मांडत होते. जनसामान्यांचा मुद्दा सुद्धा अनेकांनी लावून धरला. सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातनं कोणती मदत होईल, त्याच्या वाट्याला काय येईल याबाबत चर्चा झाली. आता या अर्थसंकल्पाचं विश्लेषण मान्यवर करणार आहे. शेअर बाजारात मोठी उसळी. शेअर बाजारातला निर्देशांक वधारलाय. शिवानी दानी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. मोदी यांच्या या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया. हा धन्यवाद खूप खूप. हा अतिशय सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला बघायला मिळाला. अर्थमंत्र्यांनी पण आधी घोषणा केली होती की हा संपूर्ण शतकातील अतिशय उत्कृष्ट असा अर्थसंकल्प. सामान्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे कुठलेही कर वाढवले गेलेले नाहीये. आपण आता ज्याचा उल्लेख केला की पेन्शनर्सला टीडीएस रिटर्न भरावा नाही लागणार, जे काही लाभांश मिळेल त्याच्यावर टीडीएस पडणार नाहीये. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. मग ते आत्मनिर्भर भारत असेल किंवा शेतकऱ्यांना दीडपट दिलेली एमएसपी असेल, एसएमईज आणि एमएसएमईचे जे काही रूल्स आणि कायदे होते त्याच्यात बऱ्यापैकी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. या सर्वच गोष्टी कुठेतरी एकंदरीतच अर्थव्यवस्थेला गती देणार आहे आणि दीर्घावधीमध्ये ज्याचे सकारात्मक पडसाद आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि अनुक्रमे सर्वसामान्य जनतेवर पडतील असे असल्यामुळे एकंदरीतच हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे, ज्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच स्वागत शेअर बाजार सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळत आहे. हरीश रोगे सर, काय आपली प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे. 2 तास जवळजवळ अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकलं. ते ऐकल्यानंतर असं मला वाटतंय की डोंगर पोखरून त्याच्यामधून उंदीर काढल्यासारखा हा प्रकार झालेला आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने नावाचं काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी एक सिरियल दाखवलं जायचं दूरदर्शनवरती. अशाच प्रकारचं मुंगेरीलालचं स्वप्न दाखवण्याचं काम जे आहे ते आमच्या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की शेअर बाजार वधारलेला आहे. बरोबर आहे की अंबानीने, अदानीने आणि त्यांचे जे काही भाऊबंद आहेत त्यांनी जी भारताची गेल्या 7 वर्षामध्ये लूट केलेली आहे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं काही बंधन किंवा त्यांच्यावरती कर लावण्यात आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे कळल्याने शेअर बाजाराने मुसळी घेणं हे क्रमप्राप्त आहे. याच्या शेअर बाजारावर दबाव टाकला जातो आणि शेअर बाजारामध्ये काही म्हणजे आपल्या सोयीस्कर पद्धतीने काही बदल घडवून आणता येतात का? तुमचा आरोप तसाच दिसतो, रोख तसा दिसतो तुमचा. नाही, एक गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाला याच्यामधून काही मिळालं तर तुम्ही दाखवा ना मला. कळलं का नाही की इन्कम साधारणपणे जो नोकरदार वर्ग असतो तो अपेक्षा करतो की माझ्या
आयकरामध्ये काहीतरी मला सूट मिळेल. आता एकच गोष्ट त्यांनी केली की 75 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना आयकरामधून मुक्ती देण्यामध्ये आलेली आहे. अरे 75 वर्ष तुम्ही जगायला माणसाला काही ठेवलेलंच नाहीये, त्यामुळे किती लोक 75 वर्ष जगणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुंगेरलालचे स्वप्न दाखवण्याचं काम केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे काही सर्वसामान्य माणसाला मिळालेलं नाहीये. या ठिकाणी पाठराखण जे आहे ती मोठे जे बडे बडे भांडवलदार आहेत त्यांचीच करण्यात आलेले हे स्पष्टपणे या अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. अच्युत गोडबोले ज्येष्ठ अर्थतज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण खाजगीकरणाला तुमचा विरोध नव्हता हे तुम्ही सांगितलं, पण सार्वजनिक सेवेमध्ये खाजगीकरण जर केलं गेलं तर त्याला तुमचा विरोध दिसून आला. आता अर्थसंकल्प घोषित झाला, काय तुम्हाला या दृष्टिकोनातून काही दिसलं? नाही, मला मुख्य माझा जो विरोध होता तो अगदी शिक्षण, आरोग्य हे सुद्धा खाजगीकरण केल्यानंतर त्यांचे दर कसे वाढलेत आपल्याला माहिती आहे. एका बाजूला पंचरंगी हॉस्पिटल, दुसरीकडे आरोग्य व्यवस्था आपली भयंकर वाईट. शिक्षण पंचरंगी शिक्षण संस्था आणि इकडे आपल्याकडे जे शाळा आहेत ते 74% याच्यात कम्प्युटर नाही, 74% याच्यात प्रयोगशाळा नाही, 40% मध्ये टॉयलेट नाही, अशी परिस्थिती. हा जो प्रकार आहे हा प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये तो होऊ नये. माहिती मी सांगितलं इथे एक उत्कृष्ट पुस्तक आहे त्याच्यावरती की त्यात स्टडी केलेला आहे त्यांनी. त्यात अनेक पाश्चिमात्य आशियाई अनेक देशांमधल्या 863 सेवा, म्हणजे 9 देशातल्या 45 शहरातल्या 863 सेवा त्या प्रायव्हेटच्या पब्लिक झाल्या, पब्लिकच्या प्रायव्हेट झाल्या, नंतर पुन्हा प्रायव्हेट करण्यात आल्या, कारण हा खूप महाग होत्या. म्हणून मी असं म्हणत होतो कि एकंदरीत प्राइवेट कम करना चाहिए वो कम कर दिया. तो मैं समझता हूं कि इस बजट का मार्केट पे तो आपने असर देख ही लिया है, 1500 पॉइंट से मार्केट ऊपर चढ़ गया. लेकिन मैं कहूंगा कि फाइनेंस मिनिस्टर अब अपने पूरे पोटेंशियल में आ गए और उनकी सराहना करनी चाहिए कि इतना बढ़िया बजट इतने डिफिकल्ट वक्त में उन्होंने दिया है. मैं बहुत खुश हूं कि इस तरह का हे बजट जो आहे ते इंडियाला एकदम नंबर 1 पोझिशनला घेऊन इन्कम टॅक्सला घेऊन लोकांना थोडंसं शाश्वती होती का इन्कम टॅक्स थोडंसं ज्या पद्धतीने कोरोनाच्या संकटामध्ये? बिल्कुल नहीं. लोकांना एक माहित होता कि इतनी ज्यादा फिस्कल डेफिसिट है, 9.5%. टैक्स नहीं लेंगे तो क्या करेंगे? मजबूरी है. जो आज टैक्स के जो दर है उसको छुआ नहीं है, वही बहुत बड़ी चीज है. निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. दिलासादायक अर्थसंकल्प असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. सामान्यांसाठी अनेक अर्थसंकल्पामध्ये तरतुदी आहे. कोरोनाच्या काळामध्ये सामान्य माणसासोबत बँका, विमा कंपन्या यांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अनेक मान्यवर अजूनही जोडले गेलेले आहेत. प्राध्यापक अविनाश शेंद्रे, आपली प्रतिक्रिया सांगा. आपण 2 तास चर्चा केली अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी. आता तो घोषित झाला. सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे का? नाही की कुठल्या पक्षाच्या किंवा काही आहे, पण एक सूर मात्र नक्कीच दिसला की हे जे बजेट यावर्षी मांडलं गेलं ते अतिशय हास्यास्पद आहे. हास्यास्पद याच्यासाठी आहे की याला कॉर्पोरेट बजेट म्हणायचं की याला पॉलिटिकल बजेट म्हणायचं. कारण जी काही आता हायवेच्या बाबतीमध्ये किंवा रस्त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही बजेट जेव्हा ऐकलं तर त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, केरला आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि नाशिक या 2 शहरासाठी मेट्रोची घोषणा झालेली आहे. म्हणजे असं दिसतं की भाजपेतर जे राज्य आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या आहे. आणि आपल्याला दिसतंय की बंगालचं इलेक्शन जे आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची घोषणा झालेली आहे. आणि जे काँग्रेस किंवा इतर जे राज्य आहेत त्या राज्यांचा नामोल्लेख देखील त्याच्यामध्ये झालेला नाही आहे. नंबर 1. नंबर 2, याला दिलासादायक बजेट निवडणुकांना सामोरं ठेवून यापूर्वी अर्थसंकल्प सादर झालाच नाही का इतिहासात? प्राध्यापक अविनाश शेंद्रे. हा प्रश्न असा आहे
याच्या आधी झाला असं म्हणता येणार नाही, परंतु याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की 3 राज्यांचाच उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. दुसरं, दिलासादायक अर्थसंकल्प याला कशावरून म्हणायचं की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, गरीब आहे, मोलकरीण आहे, किंवा छोटे छोटे जे लघुउद्योजक आहेत, किंवा कारागीर आहेत, किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट आहे, यांच्याबद्दल या अर्थसंकल्पामध्ये एकाही गोष्टीचा उल्लेख केलेला नाहीये. आणि आता ज्या काही अगदी आपल्याला अगदी आपण डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणुकीच्या संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात काय सांगितलं गेलं तेही पाहूया. सरकारनं विविध कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. भारताची अर्थव्यवस्था किती परावलंबी होते याचं एक मोठं चित्र दिसते. कारण या देशामध्ये 70 वर्षामध्ये जे सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलं आहे त्याच्यामध्ये एअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन, बँका, LIC, रेल्वे किंवा असे कोल, स्टील, BPCL या सर्वाची मोठ्या प्रमाणामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करणं, त्याचबरोबर काही त्यातल्या संस्था याची चक्क विक्री करणं असं या बजेटमध्ये प्रपोज केलेलं आहे. डाव्या कामगार संघटनांचे महत्वाचे बिनीचे नेते विश्वास उडगी यांची ही प्रतिक्रिया होती. प्रफुल्ल छाजेल स्टुडिओमध्ये आहेत, अर्थतज्ञ. तुमची प्रतिक्रिया येऊ द्या अर्थसंकल्पावर. अर्थसंकल्पावर जसं आपण सुरुवातीला बोललो होतो, प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात. यावेळेला जी डिफिकल्ट परिस्थिती होती, कारण 9 पॉईंट पेक्षा जास्त जर तुमची फिस्कल डेफिसिट वाढत असेल तर मला नाही वाटत की अर्थमंत्र्यांकडे काही म्हणजे डायरेक्ट टॅक्स प्रपोजलमध्ये काही देण्यासारखं उरलं होतं, आणि म्हणून कदाचित त्यांनी ते डायरेक्ट टॅक्स प्रपोजलमध्ये काय नाही दिलं. परंतु आपण जर विचार केला शेअर मार्केट एवढा काय वाढतोय किंवा इतर गोष्टी एवढ्या काय वाढतात आहे, तर काही काही ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. जसं की कॅपिटल एक्सपेंडिचर ह्या 5.54 लाख कोटी एवढ्या प्रमाणात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च करणार आहेत. आणि जेव्हा मी सकाळी पण बोललो होतो की जर इन्फ्रामध्ये मोठे गुंतवणूक आली तर त्याचा फायदा हा अगदी मोलमजुरापर्यंत जातो, आणि म्हणून कदाचित मला वाटतं वेगळे वेगळे सेक्टर त्यांनी कव्हर केले. परंतु ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल माणसाला काही ना काही अपेक्षा होत्या, त्या थोड्याशा आलेल्या नाहीत आहे. परंतु छोट्या छोट्या काय अपेक्षा होत्या आणि त्याचं प्रतिबिंब दिसलं का नाही? अपेक्षा अशा होत्या की महागाईच्या काळामध्ये काही रोजगार वगैरे गेले होते, म्हणून कदाचित जी वैयक्तिक करदात्याची लिमिट होती ती थोडीशी वाढवली शकली असते आणि स्टँडर्ड डिडक्शन मध्ये काही अजून वाढ करू शकले असते. धन्यवाद. महाराष्ट्राला अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. मुंबई कन्याकुमारी कॉरिडॉरसाठी विस्तारासाठी 64,000 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. भुसावळ खडगपूर वाहतूक महामार्ग, राष्ट्रीय रेल्वे योजनेसाठी 9,10,055 कोटी रुपये प्रस्तावित. नागपूर मेट्रो 2 साठी 5,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव, इतके पैसे प्रस्तावित करण्यात आले. तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटी रुपये. पुणे मेट्रोसाठीचा कोणताही उल्लेख आजच्या अर्थसंकल्पात नाही. रेल्वे हायटेक करणार असं सुभाष गुप्ता म्हणाले. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये त्याचा प्रामुख्यानं उल्लेख आहे. रेल्वेच्या संदर्भातलं एक वेगळं बजेट या देशात मांडलं जायचं संसदेत, ते आता मांडलं जात नाही. त्याच्या संदर्भातले तुम्ही खंत बोलून दाखवली. या अगोदर प्रतिक्रिया. खरंच ऍक्च्युली 1 दिवसाचा रेल्वे बजेट आता 2 मिनिटात रेल्वे बजेट पूर्ण झालेला आहे. परंतु 1 दिवसाच्या बजेटमध्ये मुंबईसाठी, खरंच मुंबईसाठी किंवा महाराष्ट्राचे काय मिळतं आणि काय पुढच्या योजना आहेत हे कळू शकतात. परंतु आज 2 मिनिटाच्या बजेटमध्ये खरंच खेद असं आहे की मुंबईचा उल्लेख पण झाला नाही. कारण देशाची राजधानी मुंबई आहे आणि मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल आहे, त्याचा उल्लेख तरी झाला पाहिजे होता असं आमचं मन आहे. दुसरी गोष्ट, कोरोना संक्रमणचा प्रभाव ह्या बजेटमध्ये असेल असं मला उमेद होती, पण तसं झालेलं नाही. 1,10,55 कोटी रुपये रेल्वेच्या तरतूद केलेली आहे. खरंच येणाऱ्या काळात जर ते डिटेल येईल त्यापुढे माहीत पडेल की MUTP जे आमची म्हणणं होतं MUTP 2, MUTP 3 आणि MUTP 3A ह्यासाठी किती प्रावधान केलेले आहे या बजेटमध्ये. खरंच त्या पिंक बुकमध्ये आम्हाला खरंच माहीत पडेल.
खरं म्हणजे ह्या बजेटमध्ये बरीचशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा आम्हाला वाटते की निश्चित येणारं जे पिंक बुक आहे त्यातच कळू शकेल की खरंच मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी ह्या रेल्वे बजेटमध्ये काय दिलंय असं निश्चित 2 दिवसात माहीत पडेल. अगदी. वैशाली मॅडम पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत आपल्यासोबत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये महत्वाचे बदल आणि हे धोरण अधिक मजबूतीनं राबवण्यासाठी म्हणूनच्या काही उपाययोजना अर्थसंकल्पात सांगितल्या गेल्या आहेत. काय प्रतिक्रिया आहे? संकल्पामध्ये बजेट केलेलं आहे ते बजेट नक्कीच समाधानकारक नाहीये. कारण की 1966 पासून कोठारी आयोगाने देखील 6% खर्च हा बजेटमधून ठेवायला पाहिजे शिक्षणासाठी. आणि आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्यामध्ये देखील 6% GDPच्या खर्च शिक्षणावर ठेवायला पाहिजे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात जे काही खर्च आहे तो खूपच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये नवीन शाळा म्हणजे ज्या शाळांचा दर्जा वाढवणार आहे. आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर 1 लाखपेक्षा जास्त शाळा गव्हर्नमेंट आहेत आणि 15,000 शाळा फक्त त्या दर्जा वाढवणार आहेत. तर मग बाकीच्या शाळांचं काय? पण 15,000 शाळांचं मजबूतीकरण करणार, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या शाळांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला जाणार आणि एकलव्य योजनेला भरघोस मदत केली. त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता वाटत नाही का आपल्याला? त्यातून होईल, परंतु जेवढं अपेक्षित होतं यामध्ये जेवढं अपेक्षित होतं बजेटमध्ये सँक्शन होणं, जे 6% त्यांनी जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आहे त्यामध्ये त्यांनी 6% GDPच्या बजेटमध्ये तरतूद करण्याचं सांगितलंय आणि प्रत्यक्षात ती झालेली नाहीये. त्यांनी 758 शाळा या एकलव्य आदिवासी भागात करण्याचं सांगितलेलं आहे. 100 सैनिकी शाळा उभारणार सांगितलेलं आहे. 15,000 शाळांचं दर्जा वाढवणार, त्याची गुणवत्ता वाढवणार म्हणून सांगितलेलं आहे. आणि 9 शहराच्या मध्ये एक विश्वविद्यालय सुरू करणार आहे, लडाखमध्ये करणार आहे. परंतु हे पूर्ण एज्युकेशन सिस्टीम पाहता हे पुरेसं आहे असं मला वाटत नाहीये. दुसरी गोष्ट अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरणाची मांडणी करायला पाहिजे होती. अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून या शैक्षणिक धोरणाला उभारी येण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न होते ते अपुरे असं तुमचं म्हणणं आहे. एकंदरीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गाव स्तरापर्यंत पोहोचण्यासाठीचे काही प्रयत्न झाले आहे असं वाटतं आपल्याला? काय गाव स्तरापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पोहोचण्यासाठी काही ठोस प्रयत्न झाले आहेत? ठोस नाही, थोडे प्रयत्न झालेत, परंतु जे व्हायला पाहावे होते, अपेक्षित होते ते झालेले नाहीयेत. यामध्ये 35,000 करोडचं त्यांनी शिष्यवृत्तीची योजना आणली आहे आणि त्यातून 4,000 आदिवासी भागातील मुलांसाठी ठेवलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी भाषणात, प्रचारात आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमामध्ये बोलल्या जातात, मांडल्या जातात, दावे केले जातात, आश्वासनं दिली जातात, त्याचा कुठे ताळमेळ या अर्थसंकल्पात बसतोय का? नाही बसत आहे. कारण की जे शैक्षणिक धोरण त्यांनी आणलेलं आहे, जर ते शैक्षणिक धोरण आपण पाहिलं तर त्यामध्ये जे RT कायदा होता त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी होता. त्यांनी तो त्यात वाढ केली आहे आणि 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी केलेलं आहे. म्हणजे शासनाने जर आज 3 ते 18 वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे तर त्या प्रमाणात त्याची तरतूद होणं अपेक्षित होतं. ती तरतूद इथे झालेली दिसत नाहीये. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे, व्यावसायिक शिक्षण ते देणार आहे शाळेमध्ये इयत्ता 6वी पासून, तर त्यासाठी कार्यशाळा उभाराव्या लागणार आहेत, त्यासाठीचे वर्कशॉप सुरू करावे लागणार आहेत, त्यासाठीची तरतुदीचा इथे कुठेही संदर्भ दिसत नाहीये. आदिवासी भागात वैशाली बापना जर सांगता आलं तर महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणाला, महाराष्ट्रात शिक्षण अधिक सशक्त करण्याला, ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचायला ज्या काही केंद्राच्या योजना असतात त्या सहाय्यभूत ठरतील असं वाटतं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून? जे काही केलंय त्या पुरेशा नाहीयेत. केलेत पण त्या पुरेशा नाहीयेत. कारण की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही त्यांनी नमूद केलेलं आहे आणि प्रत्यक्ष आजचं जे अर्थसंकल्प आहे ह्याच्यात ताळमेळ बसत नाही. अगदी एक छोटा मुद्दा आणखी घेतो की या सगळ्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन एज्युकेशन देण्याचा प्रयत्न झाला, तो तसाच पुढे सुरू ठेवावा अशी एक अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. त्यासाठी अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं खूप गरजेचं आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर गाव पातळीपर्यंत खेडोपाडी जाणं आवश्यक आहे. खूपच महत्वाचा मुद्दा वैशाली बापना आपण मांडलाय की गाव पातळीवर, तालुका स्तरावर जर ऑनलाईन एज्युकेशन घेऊन जायचं असेल आणि अशा संकटाच्या काळात जर ते वापरावं लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली कधी भविष्यामध्ये, तर इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर द्यावा लागेल. कारण इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी, डोंगर कपाऱ्यात राहणारे, दूर राहणारे सगळे विद्यार्थी हे वंचित झाले आणि तो मोठा फटका या सगळ्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बसलेला आहे.
अच्युत गोडबोले जोडूनच आहेत आपल्यासोबत, पण उदय देवळानकर आहेत, कृषी विषयाचे अभ्यासक आहेत. या अर्थसंकल्पामध्ये कृषीच्या संदर्भातल्या महत्वाच्या योजना मांडण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पामध्ये झालाय. केंद्र सरकारच्या या योजना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कशा तपासून पाहता? शेतकरी आंदोलनाचा प्रभाव बजेटवर असल्याचं दिसूनच आलं. कारण खास करून धान खरेदी, गहू खरेदी ह्या ज्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या आणि त्याच्यासाठी जी तरतूद होती त्याच्या संबंधीची जी आकडेवारी होती, शेतकऱ्यांची वाढलेली खरेदीची आकडेवारी सीतारामन मॅडमनी दिली. अर्थमंत्र्यांनी असं करणं साहजिक आहे, कारण दिल्लीतलं वातावरण आजचं पाहता त्याला ते सुसंगत होत. याच्यावर काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट बजेटमध्ये काय असेल तर टॉप योजनेची व्याप्ती वाढवली. टॉप 1.5 पट हमीभाव दिल्याचा दावा करण्यात आला अर्थसंकल्पात. तो कसा वाटतोय आपल्याला? त्याच्यात टोमॅटो, अनियन, पोटॅटो या योजनेसाठी म्हणजे ऑपरेशन ग्रीन साठी 2018 पासून प्रोव्हिजन केल्या जातात. यावेळेस महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी जी केली आहे त्यामध्ये यामध्ये 22 नाशवंत पिकांचा समावेश केल्याचा ती जी घोषणा आहे ती स्वागतार्ह आहे. पण जेव्हा 22 पिकांचा समावेश आपण करतो त्याला सुसंगत तरतूद पुढच्या काळात येणं अपेक्षित आहे. आजच्या आज तरतूद किती आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे हे लगेच समजणार जरी नसलं तरी पहिल्या ज्या घोषणा होत्या त्यांच्या त्या कामांना सुरुवात झाली असली तरी त्याचा अपेक्षित व्याप्ती त्याची गेल्या 2 वर्षात गाठली गेलेली नाही. आंदोलनाचा जोर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या तरतुदीमुळे कमी होऊ शकतो का? नाही, शेतकऱ्यांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत, तुम्ही शेती क्षेत्राच्या बाबतीत एक लक्षात घ्या की शेती क्षेत्र असं क्षेत्र आहे की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट कराल ते शेती क्षेत्रातून तुम्हाला परत मिळणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब, पाहूया बाळासाहेब काय म्हणतात ते. वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर स्टुडिओतनं आणि बाहेरून सातत्यानं आपली भूमिका अर्थसंकल्पाच्या बाबतीत मांडतायत, विश्लेषण करतायत. सामान्यांना केंद्रीभूत ठरवून या अर्थसंकल्पाचं विश्लेषण सकाळपासून जय महाराष्ट्रावर होत आहे. मान्यवरांच्या सोबतीनं हे विश्लेषण होत आहेत. ग्राफिकच्या माध्यमातून आपण काही माहिती जाणून घेतोय. नसावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण देशाला पाहावं. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मोदी सरकारची, भारतीय जनता पक्षाची आहे. पण आत्मनिर्भर कसे होणार? तर ह्या सगळ्या महत्वाच्या संस्था विकून ते आत्मनिर्भर होणार असं दिसतंय. त्यांनी IDBI, एअर इंडिया या संस्था सुद्धा विक्रीला काढलेल्या आहेत. रेल्वे असेल, हे असेल, हे सुद्धा विक्री करता काढलेलं दिसतंय. आणि हे आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडेल. मैं देश बिकने नहीं दूंगा असे माननीय पंतप्रधान म्हणत असायचे. परंतु चित्र काय दिसतंय, देश बिकने नहीं दूंगा म्हणत होते, परंतु माननीय अर्थमंत्र्यांनी असं दाखवून दिलं की पंतप्रधान खोटं बोलत होते, आम्ही देश विकायला काढलेला आहे. दुसरी एक गोष्ट स्पष्टपणे इथे जाणवते ते ही की यामध्ये त्यांनी काही घोषणा केल्या असं वाटून जातं बजेट पाहताना की ह्या घोषणा देशाकरता केल्या की त्या काही महिन्यामध्ये काही राज्यांमध्ये ज्या निवडणुका येतात त्याचा हा जाहीरनामा आहे. आज देश म्हणून देशातल्या सर्वसामान्य माणसाला असेल, युवकांना असेल, त्यांना बेरोजगारांना असेल, यांना दिलासा देण्याचं कोणतंही काम या बजेटमधून झालं नाही. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला बळकटी देणं, अर्थव्यवस्थेला चालना देणं, अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करणं या विषयामध्ये कुठेही काम केलेलं दिसत नाही. आमची अपेक्षा होती माननीय राहुलजींनी जी न्याय योजना मांडली ती न्याय योजना कोरोनाच्या संकटानंतर बंद पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकरता अत्यंत योग्य होती.
सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये काहीतरी पैसा जाऊ द्या, त्याला आवश्यक गरजेच्या गोष्टी घेण्याकरता तो बाजारात जाईल, त्यामुळे दुकानं चालतील, त्यामुळे उत्पादनं सुरू होतील, त्यामुळे रोजगार वाढेल. हे सूत्र निव्वळ माननीय राहुलजींनी मांडलं असं नाही, तर देशातल्या अर्थतज्ञांनी सुद्धा हे मांडलं. परंतु कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था गतिमान व्हावी याकरता सुद्धा कोणताही प्रयत्न यामध्ये केलेला दिसत नाही आणि म्हणून खूप निराश करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे, हा अर्थसंकल्प आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, तीन राज्यात तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम. यामध्ये हेच दिसतंय की खरं म्हणजे तुम्ही देश म्हणून या अर्थसंकल्पात अपेक्षा होत्या. देशातल्या राज्यांना काय देणार किंवा सर्वसामान्य माणसाला जो बेरोजगार आहे त्याला काय देणार, महिला आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, त्यांचं जीवनमान कसं उंचावणार, ह्या गोष्टी अपेक्षित असताना केवळ निवडणुका जिंकण्याचं दृष्टीने जे काही करता येईल ते सुद्धा या बजेटमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की निवडणुका जिंकणं, असं स्पष्टपणे यामध्ये दिसतं. त्याकरता त्यांचा प्रयत्न दिसतो. बजेटचा वापर सुद्धा यापूर्वी कधीही नव्हता, तो झालेला दिसतो आहे. शेती कर्जाची, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. 15 लाख कोटी मागच्या वर्षी होती, यावर्षी 16.5 पर्यंत वाढवली आहे. तर याबद्दल काय? त्या कृषी कर्जाची मर्यादा वाढवल्याने काय फरक होत नसतो. दरवर्षी जसे चरणफुगट तसं थोडंफार ते वाढवलं जात असतं. खरं ते बजेटमध्ये सांगितलं काय, नाही सांगितलं काय, त्या मर्यादा वाढवाव्याच लागतात आणि त्या पद्धतीनं आपण राज्यामध्ये सुद्धा कृषी कर्जाच्या मर्यादा असतात त्या ठरवतो आपण. त्यामध्ये मला तर काही विशेष वाटत नाही. तर शेतकऱ्याला काय दिलासा दिला याच्यामध्ये? शेतकरी आंदोलन चाललंय. आम्हाला अपेक्षा होत्या की शेतकऱ्याकरता काहीतरी हे बजेट असं असेल की शेतकऱ्याला दिलासा देणार असेल, परंतु त्यामध्ये कोणताही शेतकऱ्याला दिलासा नाही, सर्वसामान्य माणसाला दिलासा नाही, युवकांना दिलासा नाही, महिलांना दिलासा नाही. फक्त 5 राज्याच्या निवडणुका, त्याच्याकरता केलेलं बजेट आणि दुसरं विकायला काढलेल्या गोष्टी, एवढंच याच्यात मर्यादित काम हे झालेलं आहे. एक आपण बघितलं या बजेट अनाउन्समेंट नंतर सेन्सेक्स जो आहे तो जवळजवळ 900 अंकांनी वधारलेला आहे. तर कुठेतरी मार्केटने हे पॉझिटिव्हरित्या घेतलेलं बजेट आहे असं एक चित्र दिसतं. आता हे का पॉझिटिव्हरित्या घेतलं हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला तर वाटतं अर्थव्यवस्थेकरता काही त्यामध्ये काही दिलासा देणारं नाही, सर्वसामान्य दिलासा नाही. भांडवलदारांना कुठं दिलासा देणारं काही असेल तर ते शोधावं लागेल. पेट्रोल स्पर्धा अधिकारासंदर्भात सुद्धा या बजेटमध्ये महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. राज्य या संदर्भात काही करू शकेल का किंवा इतर कर काही कमी होऊ शकेल का? कारण 100च्या पुढे जाईल पेट्रोल. नाही, आता यांचं सगळ्यात केंद्र सरकारचं अचिव्हमेंट काय आहे की जे 50 रुपयाचं पेट्रोल 55 रुपये झाले म्हणून रस्त्यावर येत होते, आंदोलन करीत होते, आता यांनी 100 सेंचुरी मारली माननीय पंतप्रधानांनी. आता 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 त्यांचं खरं त्याला उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की जे जे रस्त्यावर आले होते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला काय मिळालं ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मोदी सरकारनं हमीभाव 1.5 पट वाढवले. धान खरेदीसाठी 1,72,000 कोटी रुपयांची तरतूद. सूक्ष्म सिंचनासाठी 5,000 कोटी रुपये प्रस्तावित. कृषी कर्जाचे लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपये. कापसासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद. गहू खरेदीसाठी 75,060 कोटी रुपये. ब्लँक्स भरभरून द्यावं लागतात ते सिम्प्लिफाय केलं आणि टॅक्स रेट तेवढाच ठेवला तरी पण किती सवलती दिल्या आहेत लोकांना. फायनान्स बद्दल एवढं नका विचारू, मला हेल्थ केअर वगैरे काय असेल तर विचारा, कारण की डायरेक्ट अफेक्ट ते होणार आहे ना लोकांच्या आयुष्यात. सध्या तरी या परिस्थितीत प्रश्न विचारला ना तुम्ही डायव्हर्ट करून मग त्या दृष्टीने हेल्थ मध्ये, हेल्थ केअर मध्ये या दृष्टीने तुम्ही रिसीव्ह करता.
त्या पॅनलला बरेच लोक बसलेले असतात ना, बरोबर. कोण कुठला प्रश्न, मग आपल्याला ज्याची माहिती आहे की आपण जास्तीत ज्याच्यावर फोकस करू शकतो तो विषय तुम्ही बोलू शकतो. बरं, ठीक आहे. हे लाईव्ह आहे ना डायरेक्ट. बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 5 राज्यांच्या निवडणुका समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेला असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर लावला आहे. मधनं आरोग्य क्षेत्रासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत एक गेस्ट जोडले गेलेले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राला उभारी देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा फायदा देशाच्या आरोग्य क्षेत्राला कसा होईल? आपण पाहुण्यांना जोडून घेतोय. वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या घटकांवर, क्षेत्रासंदर्भात आपली मतं ते व्यक्त करतायत. जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत मान्यवर उपस्थित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. वैशाली मॅडम यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. पुरेसे हे प्रयत्न नसल्याचं म्हटलंय. गाव पातळीवरती शैक्षणिक धोरण घेऊन जाण्यासाठी म्हणून पुरेशा योजना अर्थसंकल्पात नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. काँग्रेसनं या अर्थसंकल्पाचा विरोध केलाय. महत्वाच्या गोष्टी बघूया. पेट्रोल डिझेलवर कृषी अधिभार लावण्यात आलाय. पेट्रोलवर 2.5 रुपयांचा अधिभार. संकल्पाचा अर्थ 2021 मध्ये डिझेलवर 4 रुपयांचा अधिभार लावण्यात आलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार. पेट्रोलवर 2.5 रुपयांचा अधिभार लावण्यात आलेला आहे. डिझेलवर 4 रुपयांचा अधिभार. पेट्रोल महागणार आहे. पेट्रोल डिझेलवर कृषी अधिभार. पेट्रोलचे दर सातत्यानं देशात वाढतायत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलचे भाव कमी असताना देशात पेट्रोलचे भाव दर का वाढतायत असा सवाल विरोधकांनी सातत्यानं केला आहे. पुन्हा एकदा आपण जोडून घेतोय इंडियन मर्चंट चेंबरमध्ये सुनीता मॅडम आहेत. आरोग्य क्षेत्रासंदर्भातली आपली प्रतिक्रिया द्या. खूप प्रॉमिनन्स दिलं आहे आणि त्यांनी प्रत्येक गावात आणि अर्बन सिटीज मध्ये वाहतं पाणी ठेवलं आहे. नळाला पाणी येईल अशी सोय करणार आहेत. त्याच्यासाठी पुष्कळ बजेट ठेवलं आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवासाठी, एअर पोल्युशनसाठी पण त्यांनी बजेट ठेवलं आहे. त्यामुळे स्वास्थ्य एकदम चांगलं होणार आहे. प्रत्येक गृहिणीला घर स्वच्छ करायला, स्वतःला स्वच्छ ठेवायला वाहतं पाणी खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सेंटर्स काढणार आहेत अर्बनला, सिटीज मध्ये आणि गावात. जे काय तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि वेलबिंग सगळे मिळून तुम्हाला सगळं करणार आहेत. त्याच्यामध्ये पुष्कळ बजेट पण अलॉट केलं आहे आणि वॅक्सिनेशन सेंटर्स पण ठेवले आहेत. कोविडच्या व्यतिरिक्त दुसरे वॅक्सिन सेंटर्स पण ते उघडणार आहेत आणि वॅक्सिनचा रिसर्च पण करणार आहेत. त्यामुळे हेल्थ केअर ऍज सच पुष्कळ चांगली होणार आहे. गृहिणींना खूप मजा येणार आहे. सुनीता रामनाथकर, अर्थसंकल्पात घोषणा करताना आणि त्यावर वर्षभर अंमलबजावणी करताना खरी सरकारची कसोटी लागत असते. आपल्याला अपेक्षित आहे की अंमलबजावणी तितकीच पारदर्शी पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं होऊ शकेल वर्षभरात? हो, अपेक्षा तर तीच आहे.
आणि त्यांनी काय केलं, असं रोलिंग बजेट ठेवलं आहे. काही 3 वर्ष, काही 5 वर्ष अशा संदर्भात ते असं कंटिन्युअस बजेट आहे. तुम्हाला एका वर्षात जास्त फरक दिसणार नाही, पण 2-3 वर्षात चांगलाच फरक दिसायला असं मला वाटतं. पण तुमच्या मनात ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्णच झाल्या की काही गोष्टी राहून गेल्या? जरा राहून गेल्या, म्हणजे डायरेक्ट टॅक्सेसवर राहून गेलं, आणि जरा हरीश रोगे यांना आपण यावर प्रतिक्रिया विचारतोय. आरोग्य क्षेत्राच्या संदर्भामध्ये जे एक आशादायी चित्र निर्माण झालं असं सुनीता रामनाथकर यांचं म्हणणं आहे. इंडियन मर्चंट चेंबरमधनं त्या बोलत होत्या. आपलं काय म्हणणं आहे? इंडियन मर्चंट चेंबरची जी मंडळी आहेत हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रेमात आहेत. त्यामुळे त्यांचं मत जे आहे ते सर्वसामान्याला जाऊन किती भिडतं याचा आपण सगळ्या मंडळीने विचार करायची गरज आहे. मगाशी आपण एक मुद्दा केलात की पेट्रोल आणि डिझेलवरती कळलं का नाही अधिभार लावण्यात आलेला आहे याची ह्या बजेटमध्ये. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की 2013 सालामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाची सूत्र हातामध्ये घेण्याच्या अगोदरचा काळ, त्यावेळेला ते क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइलचा भाव होता जवळजवळ $100 पर बॅरल, आणि त्यावेळेला पेट्रोलचा भाव होता 71 रुपये आणि डिझेलचा भाव होता 54 रुपये. आणि आज जानेवारी 2021 मध्ये डॉलरचा आपला क्रूड ऑइलचा भाव आहे $55 आणि त्यावेळेला पेट्रोलचा भाव 92 रुपये आणि हा 92 रुपये आणि त्यावेळेचा 71, म्हणजे $100 असताना 71 रुपये आणि $55 आता $55 असताना पेट्रोलचा भाव आहे 92 रुपये आणि त्याच्यावरती आणखी जो आहे तो अधिभार लावण्यात आलेला आहे. म्हणजे त्या सीतारामनजींच्या कृपेने हा जो भाव आहे तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये 100 गाठणार आहे हे नक्की आहे. भाजपच्या प्रवक्त्या शिवानी दानी जोडून घेत आहेत. पटकन प्रतिक्रिया द्या हरीश रोगे आणि बाळासाहेब थोरातांच्या प्रतिक्रियेवर. नाही, एक मिनिट शिवानी दानी, कारण काय भाजपलाही या अर्थसंकल्पावर तुमच्या आरोपावर उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर घेऊ, तुम्ही स्टुडिओतच आहात. बोला शिवानीजी. कसं आहे, शिवानी दानी बोलतायत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये वाचून जेव्हा उत्तरं देतात तेव्हा ते असे सगळे उत्तरं येतात. आपण कसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर उत्तरं वाचून आलो की मग असे उत्तरं द्यावी लागतात. इकॉनॉमिक सर्व्हे नावाची गोष्ट ही बजेटच्या 2 दिवस आधी येते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण पॅन्डेमिकच्या कार्यकाळामध्ये जेव्हा कुठलेही टॅक्सेस येत नव्हते, आपण लॉकडाऊन मध्ये होतो, सरकारचं उत्पन्न कुठेतरी जेव्हा थांबलं गेलं होतं, तेव्हा सरकारने जे काही उत्पन्न कमवलं ते या एक्साईज वरून किंवा पेट्रोलवरच्या टॅक्सेस वरून कमवलं. ही गोष्ट निस्संदेह खरी आहे की पेट्रोलचे भाव जास्त आहे. जवळपास पेट्रोल आपण ज्या किमतीत विकत घेतो त्यापैकी 50% पेक्षा अधिक जो आहे तो आपल्याला कर द्यावा लागतो. पण हा कुठेतरी जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपल्यावर खर्च केला जातो त्याचा थेट फायदा हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. पेट्रोलचे दर जेव्हा वाढतात तेव्हा बाजारात त्याचे जोरदार पडसादही उमटतात. अनेक गोष्टी महागतात. बाजारातली अर्थव्यवस्था ही पेट्रोलला धरून असते. शिवानीजी, एक गोष्ट लक्षात घ्या साहेब एक गोष्ट लक्षात घ्या. जर का हे तुम्ही जे म्हणताय ते 100% खरं आहे, मी तुमच्या मताला 1000% सहमत आहे. पण असं असताना सुद्धा मागील काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे आपण महागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये सफल झालेलो आहोत ती गोष्ट दाखवतं की नक्कीच सामान्य आणि लहान गुंतवणूकदारांना किंवा सामान्य जनतेला तुम्ही दोघे बराच वेळ राजकीय चर्चा राहून गेली होती. हरीश रोगे बोला, यावर काय तुमचं म्हणणं आहे? दाणी मॅडम, आपण म्हणता की महागाई कमी झालेली आहे. 1 मिनिट, महागाई कमी झालेली आहे. तुम्ही मला वाटतं बाजारामध्ये जात असाल, तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर येत असेल, आपल्या माहितीसाठी सांगतो 2014च्या अगोदर हे गॅस सिलेंडर 350 रुपयाला मिळत होतं. या मुद्द्यावर आपण चर्चा करूया.